गुड विद्यार्थ्यांनो, या प्रवेशामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आता आठवी विषय विज्ञान पाहत आहोत. आपण पुढील पाठ पाहणार आहोत. चला आता बघा, आपला 6वा पाठ आहे द्रव्याचे संघटन. कोणता पाठ आहे आपला 6वा? द्रव्याचे संघटन. ओके, चला पहिलाच पाठ बघा आपण लगेच. द्रव्याच्या अवस्था आणि अंतराण्विक बल. द्रव्याची अवस्था आणि अंतराण्विक बल. आता द्रव्याच्या कणामध्ये अंतराण्विक म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स असते. द्रव्याच्या कणामध्ये काय असतात? आंतराण्विक बल तिथे असते. या बलाच्या तीव्रतेवर काय असते? द्रव्यांची अवस्था तिथे आपल्यावर अवलंबून असते. ते कोणते बघा? स्थायू, द्रव, वायू. सॉइड, लिक्विड, गॅस. आता बघा स्थायू म्हणजे सॉलिड. बल त्याला अतिशय प्रबळ कण काय असतात तिथे जवळ असतात. आकार आणि आयतन निश्चित तिथे असते. आकार आणि आयतन काय असतात तिथे निश्चित असतात. तर द्रव, लिक्विड. बल मध्यम कण ठराविक अंतरावर असतात. बल मध्यम कण हे काय ठराविक अंतरावर असतात. आयतन निश्चित असते. काय तिथे आयतन ह्याचे तिथं आकार पण नसतो. आता वायू म्हणजेच गाल, गॅस. बल अतिशय क्षीण व कण काय असतात? खूप लांब असतात. बल अतिशय क्षीण आणि कण काय असतात? खूप लांब असतात. आकार आणि आयतन हे दोन्ही काय असतात? अनिश्चित असतात. आकार आणि आयतन असतात दोन्ही पण अनिश्चित तिथे असतात. आता दुसरा पॉइंट आहे आपला द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण. रासायनिक संघटनाचे द्रव्याचे 3 प्रकार पडतात. ते कोणते? मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. एलिमेंट्स, कंपाऊंड आणि मिक्सचर. आता मूलद्रव्य ज्या पदार्थांमध्ये रेणू एकाच प्रकारच्या अणूचे असतात बनलेले असतात. उदाहरण सोने, ऑक्सिजन. कशात ज्या पदार्थांमध्ये रेणू काय असतात? एकाच प्रकारच्या अणूचे बनलेले असतात. उदाहरण सोने आणि ऑक्सिजन. दुसरा पॉइंट आहे कंपाऊंड म्हणजे संयुग. 2 किंवा अधिक मूलद्रव्य हे रासायनिक अभिक्रियेने एका ठराविक प्रमाण असतात तिथे एकत्र येतात. उदाहरण पाणी, H2O ही संज्ञा त्यांची. आता तिसरे मिश्रण. 2 किंवा अधिक पदार्थांमध्ये कोणत्याही प्रमाणात भौतिकरित्या असतात एकत्र येतात त्यालाच मिश्रण असे म्हणतात. 2 किंवा अधिक पदार्थांमध्ये कोणत्याही प्रमाण भौतिकरित्या ते एकत्रित येतात. उदाहरण हवा आणि पितळ. आता मिश्रणाचे 3 प्रकार आहेत. ते कोणते बघा? समागी मिश्रण, विषमागी मिश्रण. सध्या दोनच आपले प्रकार आहेत मिश्रणाचे, समागी आणि दुसरे विषमागी मिश्रण. आता समागी मिश्रण म्हणजे घटकाचे प्रमाण संपूर्ण मिश्रणात असतात सारखे असतात. उदाहरण साखरेचे द्रावण. त्यामध्ये काय असतात? त्यांचे संपूर्ण मिश्रणाचे घटकाचे प्रमाण काय असतात? समान असतात. दुसरे विषमागी मिश्रण. घटक वेगवेगळ्या टप्प्यात असतात. घटक किती असतात? वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असतात. वाळू, पाणी असतात वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तिथे आढळून आपल्याला येतात. आता चौथा पॉइंट आहे द्रावण, निलंबन आणि कलील. तर द्रावण 2 किंवा अधिक पदार्थांमध्ये समागी मिश्रण. निलंबन विषमागी मिश्रण जेथे कणाचा आकार असतो मोठा असतो. त्याचा 10-4 m हे पेक्षा असतो तिथे तो मोठा असतो. आता कलील कण आरपार दिसत नाही पण स्थिरावत नाही. कण हे आरपार दिसत नाही पण ते असं स्थिरावत नाहीत. उदाहरण दूध. आता संयुजा. पुढचा पॉइंट आहे संयुजा. मूलद्रव्याच्या दुसऱ्या अणुशी संयोग पावण्याच्या क्षमतेला म्हणतात संयुजा असं म्हटलं जातं. मूलद्रव्याच्या दुसऱ्या अणुशी संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हटले जाते? संयोजन म्हटले जाते. आता मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप पण त्यांची संयोजन ठरते. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीवरून संयोजन तिथे निश्चित आपल्याला होते. पाठाचे स्वाध्याय आपण लगेच पाहूया. द्रव्याचा कोणत्या अवस्थेत आंतराण्विक बल सर्वात प्रबळ असतो? वायू, द्रव, स्थायू, कलील. तर काय? द्रव्याच्या स्थायू अवस्थेत आंतराण्विक बल हे काय असतात? सर्वात प्रबळ असतात. दुसरा प्रश्न आहे 2 किंवा अधिक मूलद्रव्ये ठराविक वजनी प्रमाणात रासायनिक संयोगाने काय एकत्र असल्यास काय तयार होते? मिश्रण, संयुग, मूलद्रव्य की द्रावण? तर संयुग. 2 किंवा अधिक मूलद्रव्ये ठराविक वजनी प्रमाणात रासायनिक संयोजन एकत्र आल्यास संयुग तयार होत असते.
तिसरा प्रश्न आहे, बाह्यतम कक्षातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून मूलद्रव्यांची काय ठरते? अणुवस्तुमान, घनता, संयोजक की अवस्था. बाह्यतम कक्षातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून मूलद्रव्याची संयोजक असते, ठरत असते. चौथा प्रश्न आहे, पाण्याचे रेणुसूत्र H2O यावरून हायड्रोजनची संयोजक किती आहे? 2, 1, 8, 0. तर हायड्रोजनची संख्या ही काय आहे? 1 आहे. आता दूध हे द्रव्याच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे? समागी मिश्रण, निलंबन, कलील की द्रावण. तर दूध हे द्रव्याच्या कलील प्रकारचे आहे उदाहरण आहे. 6वा प्रश्न आहे, मिश्रणातील घटकाचे प्रमाण डॅश असते, ठराविक, अनिश्चित, एका साथ का नेहमी स्थिर. तर मिश्रणाचे घटकाचे प्रमाण अनिश्चित असते. आता ज्या मिश्रणाच्या सर्व घटकाचा मिळून 7वा प्रश्न आहे, ज्या मिश्रणाच्या सर्व घटकापासून मिळून एकच प्रावस्था असते त्याला काय म्हटले जाते? विषमांगी, समांगी, संयुक्त, अणु. तर ज्या मिश्रणाच्या सर्व घटकाच्या मिळून एकच प्रावस्था असते त्याला समांगी मिश्रण असे म्हटले जाते. ओके. 7वा धडा आहे आपला धातू आणि अधातू. तर धातू, बहुतेक धातू काय असतात? स्थायी अवस्थेत असतात. कसे असतात ते? स्थायी अवस्थेमध्ये असतात. जसे उदाहरण सोने, चांदी, तांबे, लोखंड हे धातू आपले असतात. पुढे पाहूया. आता भौतिक गुणधर्म. वर्णहितामध्येच पत्रा तयार होणारे, तन्यतामध्येच तार काढता होणे, उष्णता, विद्युत वाहकता, चकाकी आणि नादमयता हे त्यांचे भौतिक गुणधर्म आहे. अपवाद, पारा आणि गॅलियम हे धातू असून हे द्रव अवस्थेत असतात. पारा आणि गॅलियम हे धातू असून काय असते? द्रव अवस्थेमध्ये असतात. दुसरा आपला पॉइंट आहे अधातू, नॉन मेटल्स. अधातू काय? प्रामुख्याने स्थायी वायू अवस्थेमध्ये असतात. उदाहरण कार्बन आणि ऑक्सिजन. यांचे भौतिक गुणधर्म काय? चकाकी नसणे, ठिसूळपणा, उष्णता, विद्युत दुर्वाहकता. अपवाद, हिरा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ हा, आणि ग्राफाइट हे विद्युतवाहक. आता तिसरा आहे धातू सदृश. ज्या मूलद्रव्यामध्ये धातू आणि अधातू दोन्ही काय गुणधर्म असतात, ज्या मूलद्रव्यामध्ये धातू आणि अधातू काय असतात? दोन्ही गुणधर्म असतात, त्यांना धातू सदृश असे म्हणतात. उदाहरण आर्सेनिक, सिलिकॉन आणि जर्मनियम हे काय? धातू सदृश आहेत. आता 4था पॉइंट आहे आपला राजधातू. जे धातू निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात, जे धातू हे निसर्गाच्या मूलद्रव्याच्या स्वरूपामध्ये आढळतात आणि त्यांच्यावर हवा, पाणी आणि आम्लाचा असा परिणाम होत असतो त्यालाच राजधातू असे म्हटले जाते. उदाहरण घ्या, सोने आणि प्लॅटिनम मध्ये काय असतात? हे काय निसर्ग द्रव्याच्या स्वरूपात होऊन त्यामध्ये काय हवा, पाण्याचे, आंब्याचे परिणाम आपल्याला तिथे त्यांच्यामध्ये दिसून येतात. 5 आहे शरद. हवेतील ओलावा आणि वायूच्या अभिक्रियेमुळे धातूवर कसा थर जमा होतो? हवेतील ओलावा आणि वायूच्या अभिक्रियेमुळे धातूवर कसा थर जमा होतो? उदाहरण लोखंडावर गंज चढणे. हे रोखण्यासाठी रंग लावणे किंवा गॅल्व्हनायझेशन तिथे आपल्याला केले जाते. 7 आहे मिश्र धातू. 6वा, 2 किंवा अधिक धातूच्या समागी मिश्रणास काय म्हणतात? ते मिश्र धातू असे म्हटले जाते. उदाहरण पित्तळ, तांबे प्लस जस्त, पोलाद, लोखंड प्लस कार्बन, त्यालाच मिश्र धातू असे म्हटले जाते. स्वाध्याय बघा, कोणता धातू सामान्य तापमानात द्रव अवस्थेत आपल्याला आढळून येतो? लोखंड, सोने, पारा की तांबे. तर पारा हा धातू काय असतो? सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो. आता अधातू असून खालीपैकी कोणता पदार्थ हा विजेचा उत्तम सुवाहक आहे? बघा, कोळसा, गंधक, ग्रॅफाइट का हिरा. अधातू असून खालीपैकी ग्रॅफाइट हा पदार्थ विजेचा उत्तम सुवाहक तिथे आहे. आता धातू खेचून, तिसरा प्रश्न आहे, धातू खेचून त्याची तारा काढता येते पण या गुणधर्माला काय म्हटले जाते? वर्धनीयता, तन्यता, नादमयता का चकाकी? तन्यता. धातू खेचून त्याची तार काढता येते त्या गुणधर्माला तन्यता असे म्हटले जाते. पुढे पाहूया. हवेतील
आर्द्रतेमुळे लोखंडावर तांबूस रंगाचा थर जमा होतो त्या क्रियेला काय म्हणले जाते? क्षरण, स्फटिकीकरण, बाष्पीभवन का ऊर्ध्वपातन. तर हळदीच्या आर्द्रतेमुळे लोखंडाचा तांबूस रंगाचा थर आपल्याला जमा होतो त्याला काय म्हणलं जातं? तर क्षरण असे म्हणलं जातं. पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू चाकूने सहज कापला जाऊ शकतो? मॅग्नेशियम, लोखंड, सोडियम की चांदी. तर खालीलपैकी सोडियम हा पदार्थ चाकूने सहज कापला जाऊ शकतो. पाचवा प्रश्न आहे, पितळ हे कोणत्या धातूचे मिश्रण आहे? तांबे आणि जस्त, तांबे आणि लोखंड, लोखंड आणि निकेल की कथील की जस्त. तर तांबे आणि जस्त हे पितळ धातूचे मिश्रण आहे. आटोपाट प्रदूषण. प्रदूषण म्हणजे काय तुम्ही बघा, नैसर्गिक पर्यावरणाच्या परिसराला हानिकारक दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय. नैसर्गिक पर्यावरणाच्या परिसराला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच काय आपलं प्रदूषण होय. प्रदूषण करणाऱ्या घटकांनाच काय म्हटले जाते? प्रदूषके असे म्हटले जाते. आता हवा प्रदूषण त्याचे कारणे घटक आपण परिणाम बघूया. चला, कारणे: वाहने आणि कारखान्यातून निघणारा धूर, जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि ज्वालामुखीचे उद्रेक हे त्यांचे कारणे आहेत. त्यांचा घटक कोणते बघा, कार्बन डायऑक्साईड, सल्फर हायड्रॉक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड आणि धूलीकरण हे त्यांच्या हवा प्रदूषणाचे घटक आहे. आता त्याचे परिणाम काय आहेत बघा, श्वसनाचे विकार, ओझोन थराचा त्रास, हरितगृह परिणाम आणि आम्ल वर्षा हे त्यांचे परिणाम आपल्याला हवा प्रदूषणामुळे आपल्याला दिसून येतात. आता जल प्रदूषण त्याचे कारणे आणि आपण परिणाम पाहणार आहोत. बघा, कारण काय, सांडपाणी आणि औद्योगिकरण, रसायने, शेतीसाठी वापरलेले खते किंवा कीटकनाशके, समृद्धित तेल गळते हे जल प्रदूषणाचे काय आहे? कारणे आहेत. कोणते? तर सांडपाणी, औद्योगिक रसायने, शेतीत वापरलेले खते आणि कीटकनाशके व समुद्रातील तेल गळत्यामुळे काय होतात? जल प्रदूषण होते. त्याचा परिणाम काय होतो? कॉलरा, कावीळ यासारखे रोग, जसे की जलचर प्राण्यांचा मृत्यू आणि पिण्या पाण्याचा तुटवडा आपल्याला परिणाम आपल्या जल प्रदूषणामुळे दिसून येतो. आता चौथं पॉईंट आहे मृदा प्रदूषण. त्याचे कारण काय बघा, मृदा प्रदूषण रासायनिक खताचा अतिवापर. रासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे मृदा प्रदूषण होते. तसंच प्लॅस्टिकचा कचरा आणि कारखान्यातील विषारी प्राणी यांच्यामुळे मृदा प्रदूषण हे जास्तीत आपल्याला आढळून येते. या परिणाम काय होतं? जमिनीतील कस कमी होणे आणि अन्नद्वारे विषारी घटक असतात शरीरात जातात. हरितगृह आणि परिणाम म्हणजे जागतिक तापमानाची वाढ. चला, ग्लोबल वॉर्मिंग. आता वातावरणातील डायऑक्साईड प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीचे तापमान काय आहे? वाढत आहे. यालाच ग्लोबल वॉर्मिंग असे म्हटलं जातं. पुढे पाहूया आपण पाठाचा स्वाध्याय पाहूया. पहिला प्रश्न आहे, वातावरणातील कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यामुळे हरितगृह परिणाम जाणवतो? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड का ऑर्गन. तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण कमी वाढल्यामुळे हरितगृहाचा परिणाम आपल्याला तिथे जाणवत असतो. दुसरा प्रश्न आहे, आम्ल वर्षा होण्यासाठी खालीलपैकी कोणते वायू जबाबदार असतात? हायड्रोजन आणि ऑक्सिजन, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन आणि हेलियम का ओझोन आणि कार्बन मोनॉक्साईड. तर सल्फर आणि डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडचे काय असतात? आम्ल वर्षाचे वायू असतात तिथे जबाबदार असतात. तिसरा प्रश्न आहे, जल प्रदूषणामुळे मानवाला खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? क्षयरोग म्हणजे टीबी, कावीळ, कर्करोग की मधुमेह. तर कावीळ, जल प्रदूषणामुळे मानवाला काय होतो? कावीळ हा रोग होऊ शकतो. चौथा आहे, ओझोन थराचा नाश होण्यास प्रामुख्याने कोणता घटक कारणीभूत आहे? कोलोफ्लोरोकार्बन्स म्हणजे CFC, धूलीकण, पाण्याचे ऑक्सिजन. तर ओझोन थराचा नाश होण्यासाठी प्रामुख्याने क्लोरोफ्लोरो
कार्बस म्हणजे CFC हा घटक कारणीभूत ठरलेला जातो. पाचवा प्रश्न आहे, सांडपाणी आणि कारखान्यातील रसायने मिसळल्यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते? हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण, जल प्रदूषण की ध्वनी प्रदूषण? सांडपाणी कारखान्यातील रसायन कोणतं तर जल प्रदूषण हे प्रकारचे प्रदूषण आपल्याला तिथं आढळून येतं. सहावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रदूषण नैसर्गिक कारणामुळे होऊ शकते? वाहनाचा धूर, कारखाने कचरा, ज्वालामुखीचा उद्रेक की कीटकनाशकांचा वापर? तर ज्वालामुखीचा उद्रेक हे प्रदूषण नैसर्गिक कारणामुळे होऊ शकतो. पुढचा पाठ झालेलाच आपत्ती व्यवस्थापन. चला, आपत्ती म्हणजे काय तर अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची व सामाजिक मोठ्या प्रमाणात जीवित अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची व समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. त्यालाच काय म्हटलं जातं? आपत्ती असे म्हटलं जातं. आता भूकंप, कारण भूकंपाचं कारण काय आहे? भूभागातील हालचालीमुळे जमिनीत काय आहे? हादरे बसणे किंवा जमीन हादरणे म्हणजेच काय? भूकंप होय. त्याचा परिणाम काय बघा? इमारती कोसळणे, नद्याचे मार्ग बदलणे, मोठी जीवितहानी, वित्तहानी होणे हे काय जे कारण आहे. त्याचे मोजमाप कोणते? भूकंपाचे बघा, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल काय? रिश्टर स्केल हे एकक तिथे वापरतात. आता भूकंपाची नोंद घेण्यासाठी सिस्मोग्राफ हा यंत्र इथे वापरले जातो. कोणते यंत्र? तर सिस्मोग्राफ हे यंत्र इथे वापरले जाते. आता तिसरा पॉइंट आहे आग. आगीचे पाच मुख्य प्रकार आहेत. ABCDE. ए वर्ग, बी वर्ग, सी वर्ग, डी वर्ग आणि ई वर्ग. तर ए वर्ग मध्ये लाकूड, कोळसा यासारख्या घन पदार्थांना काय लागलेली आग. बी वर्ग पेट्रोल, रॉकेल यासारख्या द्रव पदार्थांना लागलेली आग. सी गॅस म्हणजे उदाहरण LPG मुळे लागलेली आग. चौथा डी वर्ग रासायनिक पदार्थांमुळे लागलेली आग. आणि ई वर्ग इलेक्ट्रिक उपकरणाने लागलेली आग. आता चौथा आहे दरड कोसळणे. अतिवृष्टीमुळे भूकंपामुळे डोंगराचा भाग जो खाली कोसळतो. अतिवृष्टीमुळे आणि भूकंपामुळे डोंगराचा भाग जो खाली कोसळतो म्हणजेच उदाहरण बघा, मान जिल्हा पुणे येथे दुर्घटनांचे मोठे प्रमाण काय तिथे आपल्याला उदाहरण आपल्याला दिसून येईल. आता पाचवा प्रश्न पॉइंट आहे आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजना. आपत्ती येण्यापूर्वी आणि आल्यावर करायच्या उपाययोजना म्हणजेच काय? व्यवस्थापन होय. प्रथम उपचार, जखमी व्यक्तीला त्वरित वैद्यकीय मदत करण्यासाठी दिलेला उपचार. यामध्ये RICE रेस्ट आईस कम्प्रेशन इलेक्ट्रिशियन हा पद्धतीचा तिथे वापर केलेला असतो. स्वाध्याय पाठाखालचा भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एककास काय म्हटले जाते? डेसिबल, रिश्टर स्केल, न्यूटन, पास्कल. तर रिश्टर स्केल हे काय? भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी एकक वापरले जाते. लाकूड, कोळसा, कचरा यासारख्या घन पदार्थांनी लागलेली आग कोणत्या वर्गात? ए वर्ग, बी वर्ग, सी वर्ग की डी वर्ग? तर ए वर्ग मध्ये काय होतात? लाकूड, कोळसा, कचरा यासारख्या घन पदार्थांनी लागलेली आग म्हणजे ए वर्ग मध्ये मोडते. तिसरे, भूकंपाची नोंद घेण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केलेला जातो? बॅरोमीटर, थर्मामीटर, सिस्मोग्राफ की हायग्रोमीटर? तर सिस्मोग्राफ हे काय करतात? भूकंपाची नोंद मोजण्यासाठी यंत्राचा तिथे वापर करतात. पुढे पाहूया चौथा प्रश्न. मोडलेल्या किंवा मुरगळलेल्या अवयवावर सूज कमी करण्यासाठी कोणत्या पद्धतीचे वापरली जाते? RICE, HAT, FAT फास्ट तर रन. तर RICE रेस्ट आईस कम्प्रेशन इलेव्हेशन हे तुम्हाला मोडलेल्या किंवा मुरगळलेल्या अवयवावर काय सूज कमी करण्यासाठी ही पद्धत इथे वापरली जाते म्हणजे RICE. काय? RICE. चला, पाचवा प्रश्न आहे विद्युत उपकरणामुळे लागलेली आग व विझवण्यासाठी कशाचा वापर करणे सर्वात सुरक्षित आहे? पाणी, कार्बन डायऑक्साइड, CO2, अग्निशामक, ओले कापड की तेल? तर कार्बन डायऑक्साइड, CO2, अग्निशामक. अरे डोंगराचा कडाव, मातीचा ढिगारा हा अचानक खाली कोसळण्याच्या क्रियेला काय म्हणलं जातं? पूर, दरड कोसळणे, त्सुनामी किंवा दरड कोसळणे. दहावा पाठ आहे आपला पेशांगके. चला द्या लक्ष पुढे. तर पेशी द सेल.
पेशी हा सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. पेशी हा सजीवाचा काय रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात. ते पाहूया आपण. पेशी आणि वनस्पती पेशी. आणि वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिकाचे जे काय प्राणी हे पेशीमध्ये नसतात. आता ते मुख्य पेशीचे प्रकार भाग कोणते? पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल, पेशी द्रव्य. बघा आता पेशी भित्तिका ही फक्त काही वनस्पती पेशीमध्ये असते आणि ह्या पेशीला काय आकार आणि संरक्षण देते, आपल्याला देता येते. प्रद्रव्य पटल मध्ये हे पेशीचे काय बाहेरील नाजूक आवरण असून ते निवडक पदार्थांना काय आत बाहेर येते जाऊन देते. पेशी द्रव्य. पेशीच्या केंद्राच्या व्यतिरिक्त असलेल्या द्रवाला काय म्हणतात? पेशी द्रव्य असे म्हणतात. त्यात सर्व अंग काय विखुरलेले असतात. आता महत्वाचे पेशी अंगे कोणते? केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, ग्लॉजी संकुल, लयकारिका, तंतुकणिका. आता केंद्रक हे पेशीचे नियंत्रण असतात, केंद्र आहे. यात अनुवांशिक देणारे काय असतात? गुणसूत्र तिथे आपल्याला दिसतात. आंतरद्रव्य जालिका ही पेशीतील प्रक्रियेचे काय वहन करण्याचे काम करते. तर गोल्जी संकुल हे पेशीचे पदार्थ पॅकेजिंग आणि वितरण करण्याचे काय आहे कार्य करत असते. लयकारिका यांना आत्मघातक पिशव्या म्हणतात, कारण हे टाकाऊ पदार्थ असतात तिथे आपल्याला पचन करत असतात. तर तंतुकणिका त्यामध्ये पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणले जाते. पॉवर हाऊस असे त्यांना म्हणले जाते, कारण तिथे काय ऊर्जेच्या वेळेस एटीपी काय ते निर्मिती होते. तर लवके ही फक्त वनस्पती काय असतात पेशीमध्ये आढळून येतात. यामध्ये असलेल्या हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात. तर पाठाचे स्वाध्याय बघूया आपण. पेशीचे ऊर्जा केंद्र कोणास म्हणले आहे? केंद्रक, लयकारिका, तंतुकणिका, रिक्तिका. तर पेशीचे ऊर्जा केंद्र हे तंतुकणिका असे त्यांना म्हणले जाते. दुसरे खालीलपैकी कोणते अंग फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळतात? तंतुकणिका, पेशी भित्तिका, केंद्रक, द्रव्य पटल. तर पेशी भित्तिकामध्ये हे अंग फक्त वनस्पती पेशीमध्ये आपल्याला आढळून येते. तिसरा प्रश्न आहे, पेशीतील कोणत्या अंगकाला आत्मघातक पिशवी असे म्हणलेले आहे? ऑप्शन आहे गोल्जी संकुल, आंतरद्रव्य जालिका, लयकारिका आणि हरित लवक. तर पेशीतील लयकारिक अंगकाला आत्मघातक पिशवी असं म्हटलं आहे. चौथा प्रश्न आहे, पेशीचे सर्व चयापचय आणि अनुवांशिक कार्य कोणाद्वारे नियंत्रित केली जातात? रिक्तिका, केंद्रक, पेशीद्रव्य, प्रद्रव्य पटल. तर पेशीचे सर्व चयापचय आणि अनुवांशिक कार्य हे केंद्रक नियंत्रित केले जातात. पाचवा आहे, वनस्पतींना लाल, पिवळा आणि नारंगी रंग कोणत्या लवकामुळे प्राप्त होतात? हरित लवके, वर्ण लवके, पांढरी लवके यापैकी नाही. तर वनस्पतींना लाल, पिवळा, नारंगी हे वर्ण लवकेपासून प्राप्त होतात. सहावा आहे, पेशीतील टाकाऊ पदार्थाचे वहन आणि साठवणूक करण्याचे कार्य कोणते अंग करते? तंतुकणिका, गोल्जी संकुल, रिक्तिका, प्रद्रव्य पटल. पेशीतील टाकाऊ पदार्थाचे वहन आणि साठवणूक करण्याचे कार्य हे रिक्तिका अंग करत असते. तर आपण इथेच थांबूया. थँक्यू.